राजधानी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे। आज निकालाचा दिवस आहे। मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 5000 लोकांची टीम तैनात देखील करण्यात आली आहे। एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक पार पडली आहे। दिल्लीतील महत्त्वाची लढत कोणती आणि गेल्या टर्म मधील दिल्लीचे निकाल काय होते बघूयात। नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ अरविंद केजरीवाल आप, संदीप दीक्षित काँग्रेस, प्रवेश वर्मा भाजप यांच्यात महत्त्वाची लढत झाली। कालागाजी विधानसभा मतदारसंघ आतिशी आप, अलका लांबा काँग्रेस, रमेश बिधुडी भाजप, जंगपुरा विधानसभा मतदारसंघ मनीष सिसोदिया आप, फरहाद सुरी काँग्रेस, तरविंदर सिंह मारवा भाजप, पटपड़गंज विधानसभा मतदारसंघ अवधोजा आप, अनिल कुमार चौधरी काँग्रेसचे, रविंद्र सिंह नेगी भाजप। आता 2020च्या निवडणुकीत आपने 62 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 8, काँग्रेसने 0, इतर पक्षाने 0 जागा जिंकल्या होत्या। 2015 मधील दिल्लीचे निकाल असे होते, आपमध्ये 67 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 3, काँग्रेसने 0, इतर पक्षाने देखील 0 जागा जिंकल्या होत्या। 2013 दिल्लीचे निकाल काय होते बघूयात। आपने 28 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 31, काँग्रेसने 8 आणि इतर पक्षाने 3 जागा जिंकल्या होत्या। आता यावर्षी कोणाची सत्ता येणार, कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।